माहिती देणं आवश्यक आहे. सर्व पत्रकारांना वगैरे सर्वांना सूचना देण्यात येतात वेळोवेळी, त्यांना पण त्याची माहिती देण्यात येते. कालच 2-3 पत्रकारांनी सुद्धा माहिती दिलेली आहे. इकडे हॉस्पिटल्स पण आहे, जास्त आहे. हॉस्पिटल्स आहेत तर हॉस्पिटलला त्यांनी पत्र येतात, त्या पत्रानुसार त्यांना जेवढी मागणी आहे तेवढं माहिती त्यांना पुरवण्याची पेट्रोल पंपवाल्यांना पुरवठी सांगण्यात येत आहे. जी यात्रा आहे सर, आता 1 तारखेला येरमाळा, सर प्लीज त्याच्याबद्दलच मार्गदर्शन सर. मार्गदर्शन काही ऑलरेडी आहे, म्हणजे आपण ते नोडल ऑफिसर्सला ते माहिती आहे, आपण त्याच्याशी कॉन्टॅक्टमध्ये राहावी. किती हॉटेल्स वगैरे तिथं हे होतात, शक्यती त्यांची यादी करून की नाही, त्यांचे त्या डिमांड ते नोडल ऑफिसर आणि तिथले जे गॅस एजन्सी कनेक्शन तिथले तालुक्यातलेच असणार आहेत तुमचे, त्यांना थोडं कम्युनिकेट करा, प्रायोरिटीनं त्यांना ते गॅस पुरवठा केला जाईल. हो सर. तर उमरगामध्ये 2 गॅस एजन्सी आहेत. 2 दिवस झाला असेल तसं भेटी चालू आहे त्यांना, कारण मी बराच वेळ तिथे होतो. पहिली गाडी थोडी सुरुवातीला गर्दी होती, पाठीपासून गर्दी खूप मोठी होती तिथे. सुरुवातीचा एक बघा सिलेंडर होते त्यामध्ये, ते दुपारपर्यंत संपून गेले तर 1 वाजेपर्यंत. नंतर मग 3:30-4च्या दरम्यान एक लोड आला, मग ते लगेच तत्काळ वितरण सुरू केलं. सायंकाळी 5-5:30 पर्यंत पूर्ण वितरण झालं. आता आज 2 गाड्यांचा लोड येणार आहे, आज 2 गाड्यांचा लोड तोही वितरण चालू आहे. फक्त आलोकच्या परिस्थिती नियंत्रणात आहे, तिथे स्टॉक आहे तेवढी मागणी नाही आलोकमध्ये. आता एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे. आता सगळीकडे आता गॅसचे शॉर्टेज असल्यामुळे मुंबई इकडे सगळे इंडक्शन स्टोव्ह स्टॉक संपले त्याच्यामध्ये, म्हणजे असा कस्टमर आणि याच्याला पण काय ऑपॉर्च्युनिटी. आणि जे छोटे छोटे हॉटेल्स आहेत त्यांनी सुद्धा ह्याच्यामध्ये थोडं इंडक्शनचा वापर थोडं केला तर बाकीचा लोड थोडासा कमी होईल, त्यांचाही व्यवसाय चालेल. याबाबत पण आपण थोडासा प्रचार करावा प्रत्येक तालुक्याने. आता संभाजीनगरचे 2 जण आता मशीन येण्यासाठी यायला लागले हॉटेलसाठी, भाजी बनवण्यासाठी, आणि मुंबईचे एक व्यक्ती आणि सांगलीची आता 1-2 तासामध्ये ती इथे येते, तिथे हॉटेलसाठी त्यांना वापर करायचा आहे मशीनचा भाजी बनवून. नाही, सर्व मग पुरवठा निरीक्षक पण याच्या नोंद घ्यावी. आपण